नमस्कार, मी प्राध्यापक गणेश तरटे. लॅबटेक इनोव्हेशनतर्फे आयोजित इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 या चर्चासत्राच्या भाग क्रमांक 4मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मागील भागाप्रमाणेच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर रामदास बिरादार सर आपल्याबरोबर इथे आहेत. सर, मी आपले मनापासून स्वागत करतो. सर, ऑप्शन फॉर्म कसा भरावा किंवा सेकंड राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म कसा भरावा याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन केले आणि त्याचा नक्कीच आपल्या विद्यार्थी मित्रांनी खूप फायदा करून घेतला असेलच अशी आशा बाळगतो. आणि आजच्या चर्चासत्राला सुरुवात करतो की आता 2 राऊंड झालेत. आता सुरुवात झाली आहे ऑप्शन फॉर्म तिसऱ्याची. तर तो भरताना मुलांनी नेमकी कोणत्या गोष्टींकडे स्पेसिफिकली लक्ष द्यायला हवं किंवा मुलांपेक्षा पॅरेंट्सनी कोणत्या गोष्टींना फोकस करायला हवं याबद्दल आम्हाला या चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन लाभलं तर नक्कीच चांगलं वाटेल. खरं तर तिसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरायची गरज पडते. म्हणजे एक तर आपला मार्क्सचा प्रॉब्लेम असेल किंवा आपण जो काही फॉर्म भरतोय ना तिथं काहीतरी चुका होत असतील, त्रुटी असतील. तर आता तिसऱ्या राऊंडला काय करायचं, तर पहिल्यांदा तुम्ही रूल CET सेलचे माहिती करून घ्यायला पाहिजे. बरोबर की तिसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना पहिली अट आहे की पहिले जर 6 ऑप्शन्स जर पैकी अलॉट झालं तर ते ऑटोमॅटिक ऑटो फ्रीज होणार आहे, कंपल्सरी. तर एक पहिली काळजी घ्यायची की गव्हर्नमेंटने यावर्षी 4 राऊंडची सुविधा दिली, म्हणजे अजून एक संधी मिळणार आहे. बरोबर. हा, तर एनिवे आता तिसरी संधी घेत आहे तर चौथ्याचाही थोडा अगोदर डोक्यामध्ये विचार ठेवायला पाहिजे. पण हे 6 जे ऑप्शन आहेत, 6 ऑप्शन पैकी अलॉट झाले की तुम्हाला काहीच ऑप्शन नाही, म्हणजे यू हॅव टू फ्रीज इट अँड यू हॅव टू टेक द ॲडमिशन. म्हणजे पहिले 6 टाकताना काळजी घ्यावीच लागणार, 100% घ्यायला पाहिजे, अति काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तिथंच तो एंड असणार आहे. ओके. हा, त्याबरोबरच आता एक दुसरं काय सांगेन मी की ठीक आहे, आपण प्रोसेसमध्ये चुका झाला म्हटलं तरी कधी त्याचे फायदे पण होऊ शकतात. बरोबर. हां, तर एक असा फायदा होतो की आता मागची 3 वर्षाची माहिती तर होतीच, पण त्यापेक्षा सर्वात मोठी माहिती कोणती आहे त्याचा आत्ता उपयोग नाही. आता पहिल्या राऊंडचे कट ऑफ काय, दुसऱ्या राऊंडचे कट ऑफ काय. ओके, ही ॲडिशनल माहिती. ही ॲडिशनल माहिती. आणि मी नेहमी सांगतो असंच होतं. काय होत असतं की एक तुम्हाला आता 2 राऊंड नंतर ट्रेंड समजतो. बरोबर. हां, तर ट्रेंड किंवा पहिल्या राऊंडच्या वेळेसही थोडा ट्रेंड समजतो. फक्त तिथं अगोदरच्या वर्षीचे कट ऑफ कम्पेअर करावे लागतात, इथं फर्स्ट आणि सेकंडचे करायचे. ओके. तर ज्या कॉलेजेसचे कट ऑफ्स वाढत जात आहेत म्हणजे दोज कॉलेजेस आर परफॉर्मिंग वेल. ओके. आणि इव्हन दो हाय कट ऑफ पण आहे काही कॉलेजेसचा, पण तो जर गेल्या वर्षीपेक्षा जर कमी झालेला असेल तर नक्कीच त्याबद्दल थोडा विचार करायला पाहिजे. तिथेही जर समजा खूप जागा वाढवल्यात, इनटेक वाढवला आणि कमी झाला ते समजू शकतो. ओके ओके. पण विथ सिमिलर इनटेक जर तुमचा जर कट ऑफ जर कमी होत असेल तर ते ऑप्शन देताना थोडा विचार करायला पाहिजे. आणि यासोबतच जे चांगले मार्क्स आहेत, चांगले करून तिसऱ्यापर्यंत येतात, म्हणजे त्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि ऑप्शन फॉर्म भरायला पाहिजे. पण ज्या विद्यार्थ्यांना सेकंडपर्यंत एक तर वीक ऑप्शन मिळालेला आहे अलॉट झालं तरी, आणि तो बेटर किंवा काही लोकांना अजूनही अलॉटमेंटच झाले नाही, तर आत्ता तरी म्हणजे एकदम तुमचे या कॅप प्रोसेसमध्ये तुमचं काय स्टँडिंग आहे. बरोबर. हे समजलेलंच आहे, साहजिक आहे. हां, तर आता काय करायला पाहिजे की अजून ज्यांनी ऑप्शन अगोदरचा लागलेला आहे आणि फक्त बेटरमेंट साठी जातात त्याने 20च्या ऐवजी 15चा ऑप्शन करायला पाहिजे. ओके. ऑप्शन मिनिमाइज करा. म्हणजे माझा आता कनेक्टेड तो. आणि ज्यांना ऑप्शन फॉर्म मध्ये लागलेलंच नाही त्यांनी थोडंफार वाढवायला काही हरकत नाही, पण वाढवतानाही पहिले 30 भरताना खूप विचार करायला पाहिजे. आणि त्याच्या पुढे एक 15-20 वाढवू शकता. एक 50 पर्यंत जाऊ शकता, त्यापेक्षा पुढे जाऊ नका. आणि हे प्रत्येक करताना ॲटलिस्ट पहिले 30 ऑप्शनची पुन्हा अजून तेच तुम्ही जर अगोदर व्हिजिट केलेला असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही अगोदर 5 कॉलेजेस व्हिजिट केले होते, 5चाच विचार करत होता, पहिल्या 2 राऊंड मध्ये लागलेला नाही तुमचा नंबर. बरोबर.
तर आता अजून 2-4 कॉलेजेस वाढवा, 4-5 कॉलेजेस वाढवा, 1-2 दिवस मिळतात. बरोबर. तर त्या कॉलेजेसला जा, भेटी घ्या, विद्यार्थ्यांना भेटा, तुम्हाला फिजिबल होते का, फीस तुम्ही तिथली भरू शकता का, या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. ओके. आणि अशी संधी मिळते ना, तर त्याचा मॅक्झिमम फायदा कसा घ्यायचा तो बघा. ओके. तर या गोष्टी तुम्ही थर्ड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना करायलाच पाहिजे. नक्कीच सर, याबद्दल विद्यार्थी मित्र आणि त्यांचे पालक सजग आणि एका चांगल्या दृष्टिकोनातून बघतील असं आपण एक अपेक्षा बाळगूया. मागील भागामध्ये आपण सविस्तर ऑप्शन फॉर्म एडिट करू शकतो का किंवा एडिट करताना काय काळजी घ्यावी हे डिटेल सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलंच होतं. पण पुन्हा एकदा सरांना मी रिक्वेस्ट करेल की ऑप्शन फॉर्म 3 मी भरतोय, तर तो 3 भरताना कोणत्या गोष्टींची काळजी घेऊन तो एडिट करायला हवा किंवा एडिट करू की नको करू याबद्दल थोडं जर सांगितलं तर बरं पडेल. एक कसं आहे की तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत आणि तुमच्या अगोदरपासूनचे जर टॉपचे ऑप्शन तुमच्या वरती आहेत. ओके. म्हणजे तुम्ही अगोदरच खूप छान भरला होता पण तुमच्या मार्क्समुळं थोडंसं सपोज 9th ऑप्शन आहे तुम्हाला आणि तुमचे 8 ऑप्शन्स खूप चांगले आहेत वरचे, डू नॉट एडिट इट. करेक्ट. हां, पण तुम्हाला आता अजून असं वाटतंय यापेक्षा अजून 1-2 म्हणजे आता तुम्हाला वेळ मिळाला आहे, कुठं व्हिजिट दिली किंवा काही माहितीद्वारे जर चांगली माहिती मिळाली, अजून 2-4 ऑप्शन्स चांगले आहेत, यापेक्षा विचार करू शकता, तर तुम्ही ते एडिट करून ॲड करू शकता. तर हे प्रत्येक गोष्टीचा म्हणजे स्वतः खूप विचार करायला पाहिजे, पालकांसोबत चर्चा करायला पाहिजे. बरोबर. आणि हे करूनच एडिट करायला पाहिजे. ओके. सो एकदा फक्त आठवण करून देतो विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण फॉर्म एडिट करतो तर मागच्या चर्चासत्रात सरांनी सविस्तर सांगितलं होतं की जो तुम्हाला अलॉटेड ऑप्शन आहे तो सगळ्यात शेवटचा जातो. ती काळजी तुम्ही घ्या. वरचे टाकलेले जे ऑप्शन आहेत किंवा तुम्ही एडिट करताना जो प्रायोरिटी देताय या अलॉटेड कॉलेजपेक्षा, ते नक्कीच अलॉटेड कॉलेजपेक्षा बेटर असले पाहिजे, तरच ते वर टाका. अदरवाईज तुम्ही त्यातले वीक कॉलेजेस काढू शकता. तर सरांनी जे आपल्याला सविस्तर मार्गदर्शन दिलं ऑप्शन फॉर्म 3 बद्दल आणि राऊंड 3 बद्दल, तर त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण एवढ्या म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक व्हिडिओला जो तुमचा प्रतिसाद लाभतोय त्याबद्दल आपले पण मनपूर्वक आभार. आणि आपला हा भाग इथेच आम्ही संपवतो. धन्यवाद सर. धन्यवाद.